दत्तनामहे वंदुआदरे बंद सोडवी नाम साजरे कामवासना तोडी कल्पना हे दयानिधे श्री कृपाघना श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। माय बाबा, वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वर नावाचे एक मोठे संत होऊन गेले। त्या संतानं अतिशय कमी वयामध्ये 5 ग्रंथ लिहिले। ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, अभंगगाथा, एक हरिपाठ नावाचा ग्रंथ आणि दुसरं चांगदेव 65 असे 5 छोटे मोठे ग्रंथ लिहिले। त्यापैकी एक ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जगानं डोक्यावर घेतला आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी गीतेवर टीका केली। गीता आणि टीका करताना मग त्यांचा अद्वैतवाद जो होता ते अद्वैतवादी होते, तर अद्वैतवादावर विवेचन त्यांनी केलेले। तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे, ते म्हणतात, पहिली बाळ जसे आईबा हेच पिसे ते सरे बघ स्त्री मावसे भुलून टाके स्त्री भोगता ठावो वृद्धापे लागे हो तोच प्रेमभाव बाळ कसे आले आंधळे व्याले जैसे तैसे बाळे परिवसे जीवे बरे परी न त्रासे विषय अशी का बेंडूक सापाची या तोंडी जात असे सगुडबुडी परी तो मोक्षिकच्या कोडी स्मरे ना काही। अतिशय चपखळ वर्णन त्यांनी सांसारिक लोकांचे केलेले। संसारामध्ये असंच होते, माणूस 184 योनीमधून भ्रमतो, पण 83,99,099 योनीमध्ये तर त्याला ज्ञान नसते, काही त्याला स्वातंत्र्य नसते, त्या जीवाला त्याला ज्ञान नसते, स्वातंत्र्य नसते, बुद्धी नसते। परंतु मनुष्य जन्मात आल्यावर त्याला बुद्धी असते, स्वातंत्र्य असते आणि वाचे असते। पण ते वाचेचा बी फायदा योग्य घेत नाही, बुद्धीचा बी फायदा तो योग्य घेत नाही आणि स्वातंत्र्याचा बी योग्य फायदा घेत नाही। तो आपली बुद्धी गहाण टाकतो, स्वातंत्र्य गहाण टाकतो आणि वाचा बी गहाण टाकतो। आता बघा, बडे मंत्री असतात, त्याला काही बी बोलता येत नाही। त्याला जो पंतप्रधान, त्याचा जो मुख्य माणूस असतो, तो म्हणीन तसंच बोलावं लागतं आहे। थोडं जरी कमी जास्त बोललं तरी त्यांना त्या पदावरून पाय उतार होण्यापर्यंत टाईम येते त्याच्यावर। त्यामुळं हे आपण संसारामध्ये साधे माणसं, शेतकरी, आपण तर लोक साधे येतं, आपण तर आपलं तर काही खरं नाही, परंतु बडे जे लोक येतं ते पण आपली वाचा, स्वतंत्रता, बुद्धी गहाण ठेवून ह्या संसारात वागत असतात। तर तेच वर्णन संत ज्ञानेश्वर माऊलीनं केलेले त्या ज्ञानेश्वरमध्ये ते म्हणतात, आणि माणूस हा प्रेम कोणावर करतो? आयुष्यामध्ये, सगळ्या आयुष्यामध्ये परमेश्वरावर प्रेम कधीच करत नाही। तो पहिल्यानं आईवर प्रेम करतो, 18 वर्ष होईपर्यंत आई करतो तो, आणि ते नंतर लग्न झालं की पत्नीवर प्रेम करतो, आणि पत्नीचं झालं, पत्नी त्याची 25 वर्षे खाती, तो खातो पत्नीचे 25 वर्षे झाली, 50-60 वर्षे, आणि तिथून पुढं मग हा याच्या हातचं सगळं जातं आहे, आणि सगळं गेल्यानंतर तरीही त्याला काम नसतं काही तिथून पुढं, पण तरीही तो परमेश्वरावर प्रेम करत नाही, त्याच्या मुलाचे लेकरं, मुलीचे लेकरं हे प्रेम करतो। संत ज्ञानेश्वर म्हणतात, पहिली बाळ जसे लहानपणी आईबा हेच पिसे, आईवर प्रेम करतो तो माणूस, आणि मग ते सरे मग स्त्री मावशी भुलून टाके, मग स्त्रीवर प्रेम करतो, मग स्त्री भोगता ठावो वृद्धापे लागो येऊ, मग तसं करत वृद्धापी येतो, आणि मग तरी परमेश्वरावर प्रेम करतो का?
नाही परमेश्वरावर तरीही प्रेम करत नाही, मग वृद्धाप्य लागो तेच प्रेमभाव बाळकाशी आणि ह्या मुलीच्या मुलावर मुलाच्या मुलावर प्रेम करतो तो, तेच बाळकाशी आणि सत्यज्ञानेश्वर म्हणतात की जसं एखाद्या आईला आंधळं लेकरू व्हावं, एखाद्या आईला आंधळं लेकरू व्हावं आणि त्यानं घर सोडून जाऊच नाही आयुष्यात कधी, आंधळे व्याले तसे बाळे परिवशे जीवे बरे परी न त्रासे विषय असे ना, जीवा मरतं ते, जीव जातो त्याचा, शेवटी मरतंय त्याच घरी, जीव भरेपरी न त्रासे विषय असे का, विषय भोगताना त्याला संसारातले जे विषय येतं ते भोगताना त्याला म्हणजे कंटाळा येतच नाही, जे भरेपरी न त्रासे विषय असे का. आणि त्याची गत कशी होती मग, बेंडूक सापाची या तोंडी जात असे सपोडगुणी. मग बेंडूक हा सापाला खातो गिळतो, परंतु एकदम खात नाही, हळूहळू खातो आणि मग तो बेंडूक सापाची या तोंडी जात असे सबुडगुणे परी तो मक्षिकेच्या कोडीस मरेना काही. पण तो बेंडूक जो आहे ना, समोर आलेले किडे खाण्याचा प्रयत्न करतो, सापाच्या तोंडात गेलाय, आता मरण हे जवळ. तसंच माणूस बी ह्या म्हणजे काळाच्या तोंडात गेलेली, 60 वर्षे 70 वर्षे आपण काळाच्या तोंडात गेलो. काळ आपल्याला काळ क्रीडंती गच्छन्त्या येऊ, काळ क्रीडत राहतो आणि चलत राहतो काळ, आणि आपल्याला ग्रासत राहतो काळ, आपल्याला ग्रासत राहतो आणि आपल्याला 40 वर्षे 50 वर्षे 60 वर्षे खातो तरी आपल्याला कळत नाही, आपण काळाच्या तोंडात जातो आणि नरकाच्या तोंडात जातो. हे काळ आपल्याला नरकाच्या तोंडात नेतो. आणि मग काय होते मायबाबा, जसे ज्याप्रमाणे ते बकरीचं पिल्लू असते, त्या बकरीच्या पिल्ल्याला बळी द्यायला नेतात, बकरीच्या पिल्ल्याला बळी द्यायला नेतात, पण त्या बिचाऱ्याला काही माहीत नसते, त्याला त्याच्या गळ्यात हार घालतात, त्याच्या अंगावर हळद कुंकू टाकतात, डबडं वाजित नेतात त्याला, आणि नंतर त्याचा हे करतात, ठार मारतात त्याला, त्याचा वध करतात. तर त्याप्रमाणे आपल्याला देखील हा काळ जो आहे तो त्या मरणाकडं हळूहळू एक रोज नेतो, पण आपल्याला त्याचं काही जाण नसतंय. आपण त्या संसारात अज्ञानाचे प्रसादे हा जीवन सुखी होऊन असे आपण त्या संसारामध्ये सुखी असतो, आणि मग एक दिवस आपण हळूहळू त्या सापक तोंडात जातो त्या काळाच्या, आणि एक दिवस आपल्याला मरण येते हो मरण. आणि हा जो अतिशय सुंदर असा, अतिशय म्हणजे सुखदायक असा माणसाचा देह आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे, पण तो देह आपण असाच गमवून टाकतो आणि शेवटी मरण येतं आहे. आपल्या हातातला हा चान्स आहे, हा चान्स म्हणजे परमेश्वरानं आपल्याला दिलेला हा चान्स आहे, संधी आहे की परमेश्वर प्राप्ती करून परमेश्वराची प्राप्ती करून ह्या दुःखातून सुटण्यासाठी हा दिलेला ही संधी आहे. परंतु संधी आपण गमवून टाकतो, शेवटी आपल्याला मरण येतं आहे आणि मग मेल्यानंतर आपल्याला तिकडं नेऊन जाळून टाकतात किंवा पुरून टाकतात आणि आपलं जे जीवन संपून जातं आहे. आपल्याला कोणीही आठवण करीत नाही मेल्यावर. उलट म्हणतात बरं झालं एका रूम आणखीली होती त्या म्हाताऱ्यानं, आता ती रूम तरी रिकामी झाली आणि ती रूम पुन्हा झाडून पुसून म्हणजे तिला स्वच्छ धुवून काढतात आणि ते कामात घेतात. बाबा अशा प्रकारे आपलं जीवन व्यर्थ गमित होतं. आपण बाबा तुम्हाला मग सांगतो, तुम्हाला विनंती करतो की तुमचं जीवन तरी तुम्ही व्यर्थ गमवू नका. परमेश्वराच्या म्हणजे परमेश्वरावर प्रेम करायला लागा. ठीक आहे, लहानपणी आईवर प्रेम केलं, नंतर पत्नीवर केलं, पण आता तरी परमेश्वरावर प्रेम करा, परमेश्वराचं स्मरण करा आणि ह्या 184च्या अवन्यातून सुटून जा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद, प्रणाम, धन्यवाद, प्रणाम, धन्यवाद.